मी निघालो माझ्या परतीच्या प्रवासाला गावाकडे. आता मी काळेवाडी हिंडलो, निगडी हिंडलो आणि हडपसर बी हिंडलो. आता मला लय हिंडणं झालं, आता गावाकडे निघून जाऊ. पहिली PMT धरली, पोहोचलो बस स्टँडवर. बस स्टँडवर बी आम्हाला लगेच गाडी भेटली यारपर्यंत. गाडीमध्ये बसलो. आता 6 तासाचा नुसतं निवांत प्रवासच होणार होता आमचा. आता म्हणलं फक्त 2 मिनिटं जागावं, नंतर डोळे झाकून आपल्या जवळ येत नाही गाव आपल्या तवर झोपून जावं. तिकीट बी काढलं आणि झोपी गेलो. त्यावर उठवलेला कंडक्टर मला, उठ उठ बाबा. म्हणलं का हो, आम्हाला झोपू दे की, यार आला काय. मला यार ना बसायचंय, गाडी खराब झालेली. म्हणलं ठीक आहे. उतरलो, आपली बॅग बिग काढली ना, आता गेलो आपल्या नवीन गाडीमध्ये बसायला. आता मला जुन्या गाडीचा एक्सपिरियन्स घेतला, आता नवीन गाडीचा बी एक्सपिरियन्स घेऊ म्हणलं आपण. गाडीमध्ये बघतो तर काय पहिला एक्सपिरियन्स आला की हे नुसतं काय चार्जर लावायचं, फक्त वायर गुंजायचं, त्यात गुपसायचं आणि लावायचं आपल्या चार्जिंगला. काय टेन्शन नाही. आता एशियड गाडीमध्ये पहिल्यांदा आलंय बघा. आता आपल्या ST महामंडळ लय फॅसिलिटी द्यायला लागले. ST महामंडळ म्हणजे नंबर 1 कार्यक्रम झाला आता. आता आपल्या एक बार्शीमध्ये पोहोचलो. आता बार्शीमध्ये आपला आता लय संबंध होता पहिला भारी. आता बार्शीचा आपला काय संबंध राहिलेला नाही आता. बार्शीला म्हणलं मी तुम्हाला आता लास्ट वेळेस भेटतोय, आता तुम्हाला त्यानंतर मी दिसणार नाही. मी म्हणलं ते चांगले लागा आम्हाला, काय गिडा गेली आमच्या मागची. असं म्हणलं मी तर आपलं मला हापकुला जाऊ दे. आता एअरवेळमध्ये आलो ना, आता आपलं तिकीट काढायचं होतं. आला कंडक्टर. हे आवाज ऐकून लय लागा कटाळा आला. तिकीट घ्या, तिकीट घ्या. आला का लय 3दा गाड्या बदलल्या म्हणून आता ते आवाजात ऐकू वाटायला गेलं. म्हणलं घरी आलो, म्हणलं पहिला हातपाय पेटून घेतले, नंतर काहीतरी खायला घेतलं. म्हणलं लय कटाळा आला, आता झोपून जावं म्हणलं मस्तपैकी. तर तुम्ही मला लाईक पहिलं करून घ्या. धन्यवाद.